तर नमस्कार मंडळी, गावाकडच्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत गरगट्टा, पालक गरगट्टा भाजी. तर इथं फोडणी दिली आहे मी. लसूण, जिरी, कढीपत्ता आणि लाल तिखट टाकले आणि कोथिंबीर थोडीशी. तर ही माझी दुसरी पद्धत आहे गरगट्टा करण्याची. तर पालक शिजतानाच त्यात हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, शेंगदाणे आणि एक छोटासा टोमॅटो टाकून घेतला आहे मी, शिजवून घेतलं आहे ते. आणि असा फोडणी दिली आहे गरगट्ट्याला आणि चवीपुरतं मीठ आणि वरून कोथिंबीर टाकले. तर आजचं हे सकाळचं जेवण आहे. तर बघा, ताशी मिळून जेवणं केली आणि आता आलेलो आहोत आपल्या शेतात. तर हा ऊस बघा, अजून ऊसाला तोड आलेली नाही. आणि हा शेवगा आणि हे आपले कांदे आणि ही वांग्याची झाडं. किती कळ्या आणि फुलं लागलेली आहेत बघा, छान आलेत वांगी. अशी वांग्याची झाडं, दोनच आहेत वांग्याची झाडं. याला त्याला छोटूसं वांग पण लागले. आणि हा आपला गहू आणि ही मेथीची भाजी. 8 दिवस झाले मेथीची भाजी टाकून, आत्ता छान दिसायला लागली. छान दिसते बघा, हिरवागार गहू. आणि इकडं थोडासा पालक पण लावलाय मी. तर संध्याकाळच्या जेवणाची तयारी बघा. आज आहे मेथीची भाजी. तर थोडंसं तेल टाकले आणि फोडणीला लसूण आणि हा आपलं गुलाबाचं झाड आणि त्यातून कसा दिवस मावळलेला दिसतोय. मस्त अशा वातावरणात मेथीची भाजी चालू करायला. थोडी मुगाची डाळ टाकली, चवीपुरती आवडते म्हणून टाकली. नुसती पण अशी भाजी खायला छान नाही लागत, म्हणून थोडीशी मुगाची दाणे. आणि बघा, दिवस मावळ्या आणि शेळ्या आपल्या आपल्या घरला चाललेल्या आहेत. शिजले. आता शेंगदाण्याचा कूट टाकूया आपण. ही थोडीशी भाजी मिठाची मी बाळाला काढून घेतले आणि त्यात वरून लाल तिखट टाकले. आणि भाकरीची तयारी, मस्त अशा भाकरी तयार करून झाल्यात. या मंडळी जेवायला. कसा वाटला आपला मेथीच्या भाजीचा बेत कॉमेंट करून नक्की सांगा. शुभ संध्याकाळ.